ही आपली बोर हो का, प्रेशर नाही. ही जी एरंडा आलाय हो का, हे एरंडा काढायचा आणि झुरावर टाकायचा आहे. ते खालचं लाल होते आणि पानं हो का असं. सिस्टम कशी आहे बघा, बोर जर का पाणी प्यायचं असेल तर हे वॉल. तर मित्रांनो, आपण आता चाललो उंबराच्या शेती. काय काम आहे आपलं उंबरा शेती? एरंडा काढायसाठी चाललोय. आणि हा जो व्हिडिओ आहे येवले फॅमिलीवर येईल की महेश येवले होईल मलाच माहित नाही, कारण की येवले फॅमिलीवर सगळे ब्लॉग आहेत आणि महेश येवलेवर शेती आणि दुधाच्या रिलेटेड व्हिडिओ टाकलेले आहेत. आता हे ब्लॉग असल्यामुळे आपण येवले फॅमिलीवर टाकू. आता आपलं शेत आहे तिकडं, त्या शेती जायचं आणि एरंडा काढायचं आहे. तिथं आपलं सोयाबीन घेतलेलं आहे, 1.5 एकर जवळपास सोयाबीन आहे. ते साफसूफ करूत. हे आपला रस्ता आहे आणि कोण कॅनल होता, कॅनल. आता कॅनल तर बंद केलाय, पण मला आठवते आमच्या लहानपणी या कॅनलमध्ये पूर्ण पाणी राहायचं आणि आम्ही त्या कॅनलमध्ये खेळायचं. ते लहानपणीचे दिवस आता काही येत नाहीत, परंतु तेव्हा एक वेगळंच होतं. गावाला विहिरी जास्त नव्हतं, गावामध्ये बोरा नव्हती, बोर म्हणजे आपली बोरवेल नव्हती. कॅनलच्या पाण्याला सर्वजण यायचे आणि धुणं वगैरे करायचे, गप्पा गोष्टी खेळायचं, भैमुख घेऊ. आणि हे आपला रस्ता, म्हणजे हे आपलं शेत नाही, इथं आपल्या चुलत्याचं शेत आहे. हे आपलं याचं काय म्हणतं, सोयाबीन. सोयाबीनचं नाही, सोयाबीन. आणि ते जे बोर दिसाली ते आपलं आहे शेत. आपण गेल्या वर्षी 2 बोर मारल्या. एक जी बोर मारली वरी, ती जवळपास 450 फुटाची होती, परंतु फेल गेली. आता आम्ही जाणार होत्या, परंतु शेवटी इथे एक मारावं म्हणल्या. आणि ही 100 फुटावरच, 120 फुटावरच पाणी लागलं. तर पूर्ण हळद त्याच्यावरच घेतलो आपण, ठिबक वगैरे लावून. ही आपली बोर हो का, ही इथं एक बोर आहे आणि तिकडे एक बोर आहे. ती बोर फेल गेली. इथं तुषारचं पाणी लागलं. तुषार चला का? हो ठेवाय. तर मित्रांनो, इथंच आपल्याला एरंडा काढायचं आहे. त्याची पाईपलाईन, प्रॉपर पाईपलाईन नसल्यामुळं तुषार तेवढं स्पीडनं चालले. जाऊन दाखवतो. आणि शेताकडली मजा शेतामध्ये आल्यावरच कळतं बरं. व्हिडिओमध्ये तेवढं तुम्हाला दिसणार नाही, परंतु अरे रे, हे बघा, हे काय मेन काय आहे रेन, हे फिरणा का असेल, कारण की याच्यामधली जी आहे प्रेशर नाही, प्रेशर नसल्यामुळे फिरणं असेल. नाहीतर हे कसं रोटेट केलं असतं फास्टली, गर 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 फिरलं असतं. ठीक आहे, भिजाले तसंही. आता हे कसं जास्तच हेच व्हायला रे, एका जागीच ढवस व्हायला. अण्णा गेले त्यासाठी फिटिंग करायला, उद्या फिटिंग करून घेतील. सोयाबीनला पाणी देणं होईल आणि राहिले फिटिंग करणं. हे पाण्याचं प्रेशरच नाही आहे. ते कसं आहे, प्रेशर पाहिजे ना, जरा प्रेशर असलं की फिरते. प्रेशरच नाही, त्यामुळे जागीच हे पडाले. हे की नाही, एक इथं लावलं असतं तर ते गोल गोल फिरलं असतं. हे प्रेशर नसल्यामुळं ते आज झाले. कोणते एरंडा काढायचे? हां, हे पूर्ण आता शेतानं काढायचं. याच धुऱ्या नाही का? मित्रांनो, हे जे एरंडा आलाय हो का, दाखवतो तुम्हाला. हे जे एरंडा आलाय हो का, हे एरंडा काढायचा आणि झुरावर टाकायचा आहे. एवढं आपल्याला काम आहे, करून घेऊ आपण. हा, तूर चालते. मित्रांनो, आपण गेल्या वर्षी पण इथं तूर घेतली होती. ते जेवढे असे धुऱ्या दिसायला आपण पूर्ण धुऱ्यान तूर घेतली होती. तर किती झाली तूर आपल्याला? 10 कट्टे झालते. 10 पाईला तूर झाली होती फक्त. आणि काय होतं मधामध्ये? सोयाबीन होतं का? हळद होती. गेल्या वर्षी हळद होती आणि हळदीच्या बाजूला इथं आपण 4 धुऱ्यानं तूर घेतली होती आणि जवळपास 10 पायली तूर झाली होती. यावेळेस पण आयता विचार चालू आहे की बा कसं भिजते, एकूण तूर घेऊत आपण. एरंड्याचं ओळखायचं कसं, तर हे एरंड्याचं ते खालचं लाल होते आणि पानं का असं असे असतात. धुऱ्यान टाकूत. मित्रांनो, आम्ही उमराज शेतून इकडं आलो
आई इकडं म्हशी धुवाली, तिकडं अण्णा आणि ते माणसं आली त्यामुळे आम्ही तिकडं शूट वगैरे घेतलं नाही, कॅमेरा वगैरे काढलं नाही. तिकडलं ते काम केलं आणि शेती आलो. आता लाईट आहे त्यामुळं मोटर वगैरे भरून घेतली, टाकी भरून घेतली आणि आम्ही आता म्हशी धुवून गेल्या. म्हशी धुतल्यानंतर आपल्याला ते बाया निघल्यात, ते चारा आणायचा होता, ते चारा आणून ठेवायचं. त्यामुळेच आम्ही कुट्टी वगैरे केली नाही जास्त, ते चारा आणलं की झालं. मित्रांनो जुगाड ही आपली बोर आहे. हो हो चारा सोडला होता ना खाणं, म्हणजे आमच्या सरस्वतीला वाफ आलेली आहे. आता सांगायचं एक ती ही मोटर आहे आपली, बोर आहे आणि बोरचं टाकीमध्ये पाणी घेतलंय. आणि जर का सिस्टम कशी आहे बघा, हे बोरचं का पाणी प्यायचं असेल तर हे वॉल चालू करायचा. हे वॉल चालू केलं की असं पाणी येऊ शकतं तुम्हाला. तुम्हाला म्हणजे काय, तुम्ही येऊन थोडीच पिणार आहेत आम्ही पिणार आहोत, आम्हाला पाणी असं सिस्टम केलेलं आहे. मित्रांनो उमरात शेती गेल्या, उमरात शेती आणा आले, तिकून पळाल्या आपण आकड्यावर गेल्या, आकड्यावर पण आणा आले. अनासमोर म्हणजे व्हिडिओ मी थोडंसं ऑकवर्ड फील होतो, म्हणजे तेवढं एक्सप्रेस करता येत नाही. आता शेती सगळं काम केलं, अण्णा असल्यामुळे तो व्हिडिओ घेतला नाही. घरी आलोय, जवळपास सगळं काम झालंय, फक्त शेती जाऊन दूध वगैरे काढायचंय. तर आजचा व्हिडिओ एवढ्यासाठीच. आणि पुन्हा एकदा हळदीमध्ये जाऊन आपल्याला टूर पण घ्यायचे, तो पण ब्लॉग येईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पाणी थंड देय, त्यासाठी फॉलो करा चॅनलला. फर्स्ट टाइम म्हणतो सबस्क्राईब करा. नाही कधी टाकत पण नाही, कट करतोय.